नमस्कार, मी बाळासाहेब भार्गव पवार, राहणार वाघगाव. मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आहे. मी प्रेमलताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुका राष्ट्रीय काँग्रेसचा उपाध्यक्ष या नात्याने मी 1989 सालापासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण आणि असणाऱ्या काही बाबी यांचा काटेकोरपणे पालन करून मी सर्व जनतेच्या कराड तालुक्यातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्न केला. आणि मला जिल्हा परिषदचं आणि तालुका पंचायतचं ज्या वेळेला इलेक्शन जाहीर झालं त्यावेळेला मला असं वाटलं की तळबीड गणामधून आपल्याला उमेदवारी मिळेल, म्हणून मी बाबांच्याकडं विनवणी केली की मला तालुका पंचायतची उमेदवारी द्या. त्यांनी सांगितलं अर्ज भरा. मी अर्ज भरला आणि ज्या वेळेला एपी फॉर्म द्यायचा त्यावेळेला माझं नाव डावलून दुसऱ्याला एपी फॉर्म दिला आणि मला शांत बसवलं. आणि मी आपलं विचारून त्याला घरी आलो. घरी आल्यानंतर जनसमुदायाच्या मतदारसंघातला आहे त्यांनी ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा नारा देऊन मला घरी येऊन सांगितलं की तुम्ही शांत बसू नका, तुमच्या पाठीमागं ही जनता संपूर्ण उभी राहणार आणि जनतेतून तुम्हाला आम्हाला आज तालुका पंचायतमध्ये पाठवायचं आहे. म्हणून श्री मी मनाचा निश्चय करून त्यांच्या आवाजाचा किंवा त्यांच्या म्हणण्याची कदर बाळगून मी अपक्ष म्हणून श्री ह्या मतदारसंघामध्ये उभा आहे. मी भरपूर कामे केलीत. वाघावमध्ये व्यायामशाळा केली, बालवाडी चालू केली, आठवडे बाजार चालू केला, पुन्हा दुधासाठी फॅटवर दर, पुन्हा पतसंस्था, अशी अनेक कामं केलीत. त्यामुळं जनतेचा रेटा आहे, जनता माझ्या पाठीशी आहे. त्यांनी सांगितले तुम्ही तुमची उमेदवारी ठेवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आणि मी एक ब्रीदवाक्य सांगतो की लोकशाहीचं पतनीकरण चाललंय. लोकशाही जिवंत राहण्याकरता लोकांच्या करता आपण चहा सुद्धा द्यायचा नाही. कारण आज पाहिलं धाबे संस्कृती सुरू झाली आहे आणि अनेक वाहन मार्गाला नवीन तरुण पिढी वाहत चालली. त्यामुळं मला असं वाटतं ही पिढी कुठंतरी थांबली पाहिजे, योग्य मार्गाला लागली पाहिजे आणि आपल्याला कुठंतरी काम करण्याची संधी जनतेतून मिळावी ही माझी इच्छा आहे. या मतदारसंघामध्ये जनतेचा मला भरघोस पाठिंबा आहे आणि मी अपक्ष म्हणून निवडून येणार अशी मला खात्री आहे. एवढं बुलढाणातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी यांनी ट्रॅक्टर समोरील बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो.